मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आता आपल्याला आनंद दिसत आहे. कसा तर मित्रांनो, आता आपल्या सगळ्यांचाच लाडका पार्थ आणि देशमुखांचा वंशाचा दिवा म्हणलं तरी काय हरकत नाही. तो आता घरी परतलेला आहे आणि सगळेजण खूप आनंदी आहेत. सगळ्यांचे चेहरे अगदी टवटवीत आहेत, अगदी गुलाबाच्या पाकळ्यांसारखे खुललेले आहेत. का म्हणून सांगा. अहो, पार्थ घरी आलाय ना, तर आता मानिनी काकू अगदी आरतीचं ताट घेऊन त्यांच्या लेकाची नजरच काढत आहेत. देवालाही सांगत आहे की देवा, माझ्या मुलाला कोणाची नजर नको लागून देऊ. पण मित्रांनो, जर बायको सोबत असेल तर कुणाची नजर लागणार आहे का? जर बायकोची ताकद आपल्या पाठीमागे असेल, तिची हिंमत पाठीमागे असेल, ती जर खंबीर आपल्या पाठीमागे असेल, तर भले आपल्याला कुणाची नजर लागते आणि लागलीच तर ती नजर मोडून काढायला बायको आहे ना. तर विक्रम काका हे तिला समजून सांगत आहे, अगं मानिनी, बायको असताना त्याला कशी कुणाची नजर लागेल. मित्रांनो, आता पार्थचं आगमन तर झालेलं आहे, स्वागत तर झालेलं आहे. अगदी सगळेजण खूप आनंदी आणि खुश आहेत. पण मित्रांनो, एक व्यक्ती खुश नाहीये. कोण? ओळखा पाहू. नंदिनी. अहो, नंदिनी का खुश नाहीये? कारण तिचा आनंद निवास 15 दिवसात जाणार आहे. आणि मित्रांनो, म्हणतात ना, एक बहीण दुसऱ्या बहिणीचं दुःख नक्की समजू शकते. कारण बहिणीच्या डोळ्यात जी काही कळ आहे, मळमळ आहे, ती आपल्याला दिसतेच. आणि नंदिनीच्या डोळ्यातलं अश्रू, तिची कळकळ ही आता तिच्या बहिणीला काव्याला दिसत आहे. आणि काव्या तिला प्रेमाने विचारते, नंदिनी ताई, सगळेजण खुश आहे, सगळं चांगलं चाललंय, पण तू खुश नाहीस ग, काय झालं? नंदिनी तिला आधी सांगत नाही. पण मित्रांनो, आता बहीण ती बहीणच ना शेवटी. बहिणीलाही माहित असतं की बहिणीकडून कसं काढून घ्यायचं. तेव्हा काव्या तिला शपथ देते. मग नंदिनी सांगते, माझा आनंद निवास 15 दिवसात जाणार आहे. आता बापरे, काव्या तिचं म्हणजे IAS डोकं वापरून काही शक्कल लढवणार का? काय वाटतं तुम्हाला? काव्या मदत करेल का नंदिनीचा आनंद निवास परत मिळवायला? मित्रांनो, ते तर जाऊ द्यावं, पण इकडे जीवा, अहो जीवाचं रान करत आहे. जीवा नाव आहे त्याचं, पण तो जीवाचं रान करत आहे नंदिनीचा आनंद निवास परत मिळवण्यासाठी. अक्षरशः तो त्या काकांच्या पायापाशी वाकलेला आहे, त्यांची बुट पुसून देत आहे. मित्रांनो, देशमुखांचा मुलगा कुणाची बुट पुसतोय, कसं वाटतं ते? किती लाजिरवाणी वाटतं ना. पण अहो, ते सुद्धा तो करायला तयार आहे. अक्षरशः पायाखाली झुकलेला आहे, पायापाशी वाकलेला आहे, बुट पुसून देत आहे. मित्रांनो, एवढी लाचारवाणी गोष्ट. पण बघा ना, नंदिनीसाठी, आपल्या बायकोसाठी नवरा अगदी काहीही करू शकतो, कसल्याही लेवलची कामं करू शकतो. हे मात्र जीवाने आज दाखवून दिलं नाही का? तर ते तर आहेच हो. पण इकडे आता मानिनी आता काव्याला परमिशन देते पार्थच्या रूम मध्ये राहायची. काय माहिती मानिनीचं एवढं मन परिवर्तन कसं झालं. पण एका अर्थी चांगलंच झालं. बिचारी काव्या आता पार्थपाशी राहू शकते. पार्थला, कारण तिच्या सहवासाची जास्त गरज आहे आता सध्या, आणि पार्थ आपला लवकर ठणठणीत बरा होईल. मित्रांनो, आता तुम्हाला काय वाटतं? नंदिनीचा आनंद निवास तिला परत भेटणार का? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.